गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमती आभाळाला भिडत चाललेल्या आहेत। जगभरातली अनिश्चित राजकीय स्थिती त्याला कारणीभूत आहे असं म्हटलं जात आहे। त्यातच याचं आणखी एक कारण आलंय ते म्हणजे न्यूक्लिअर बंकरमधील सोनं। आता हा नेमका काय प्रकार आहे आपण बघूयात। 140 टन सोनं, किंमत $2400 कोटी, मालक टेथर होल्डिंग एसए। ही माहिती ऐकून आणि त्या सोन्याची किंमत पाहून एखाद्याचे डोळे पांढरे पडतील। ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार एकीकडे जागतिक अर्थव्यवस्था डळमळीत खांबावर तग धरत असताना क्रिप्टो सेक्टरमधील दिग्गज कंपनी टेथर होल्डिंग एसएनं गुपचूप एवढ्या मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी केली आहे। या कंपनीकडच्या सोन्याची किंमत अनेक देशांच्या केंद्रीय बँका आणि एक्सचेंज ट्रेडेड फंड पेक्षाही अधिक आहे। आठवड्याला सुमारे 2 टन या वेगानं सोनं खरेदी करणारी ही कंपनी एक मोठी गोल्ड होल्डर म्हणून उदयाला येते। 2014 मध्ये ब्रॉक पियर्स, रिव्ह कॉलिन्स आणि क्रेग सेलर्स यांनी रियल कॉइन्स या नावानं कंपनीची स्थापना केली। नंतर टेथर असं नाव बदललं। टेथर ही अमेरिकन डॉलरशी निगडीत एक प्रमुख स्टेबल कॉइन क्रिप्टोकरन्सी आहे। अधिकृत मान्यता असलेल्या चलनासह एकास एक असं मूल्य राखण्यासाठी डिझाईन केलेलं हे चलन पारंपरिक अर्थव्यवस्था आणि क्रिप्टो इकोसिस्टम मधील पूल म्हणून काम करते। 2026 पर्यंत या कंपनीने कमोडिटी समर्थित वित्तीय कंपनी अशी नवीन ओळख प्रस्थापित केली आहे। आता तुम्ही म्हणाल, गुंतवणूक सोन्यातच का? डिजिटल सोन्याला भौतिक सोन्याचं पाठबळ असलं पाहिजे असं सगळेच म्हणतात। ही कंपनीही तेच सांगते। एवढं सगळं सोनं गोळा करणारी ही कंपनी सोनं साठवते कुठे, हाही प्रश्न पडला असेल तर याचंही उत्तर चक्रावणारं आहे। कारण ही कंपनी आपला सोन्याचा साठा स्वित्झर्लंड मधील भूमिगत बंकर्स मध्ये ठेवते। आतापर्यंत जगातले मोठमोठे व्यापारी, गुन्हेगार, माफिया आपली गंगाजळी स्विस बँकेत ठेवत होते, पण आता या कंपनीनं चक्क स्विस बंकर आपल्या वापरासाठी घेतले आहेत। एवढ्या मोठ्या प्रमाणात सोन्याची साठवणूक करणारे हे बंकर्सही साधे सुधे नाहीयेत। जाणून घेऊया हे स्विस बंकर्स आहेत कसे। स्वित्झर्लंडमध्ये सर्वाधिक 3,70,000 भूमिगत बंकर्स आहेत। अणुयुद्ध, नैसर्गिक आपत्ती किंवा इतर कोणत्याही मोठ्या संकटापासून वाचवण्यासाठी या बंकर्सची निर्मिती। हे बंकर्स सर्व सुविधांनी युक्त असून एकापेक्षा अनेक लेयर्सचे स्टील दरवाजे ही याची खासियत आहे। सोन्याची साठवणूक करण्यासाठी तिजोरीसारखं अत्यंत सुरक्षित ठिकाण म्हणून बंकर्सचा वापर। सुरक्षेसाठी बंकर्सची माहिती गोपनीय, सुरक्षेचे कठोर प्रोटोकॉल्सही प्रस्थापित। एकीकडे जगात सोन्याची किंमत गगनाला भिडत असताना दुसरीकडे अर्थव्यवस्था डळमळत असताना टेथर होल्डिंग मात्र टनाटनानं सोनं खरेदी करत सुटले। त्याचं प्रमाण बघितलं तर तुलनात्मक आकडे अचंबित करणारे आहेत। USA फेडरल रिझर्व्ह केंद्रीय बँक 8,133 मेट्रिक टन सोनं, जर्मन केंद्रीय बँक 3,352 मेट्रिक टन सोनं, IMF 2,814 मेट्रिक टन सोनं, भारतीय रिझर्व्ह बँक 880 मेट्रिक टन सोनं, कझाकस्तान केंद्रीय बँक 150 मेट्रिक टन सोनं, टेथर होल्डिंग एसए खासगी कंपनी 148 मेट्रिक टन सोनं, पोर्तुगीज केंद्रीय बँक 127 मेट्रिक टन सोनं, ऑस्ट्रेलियन केंद्रीय बँक 80 मेट्रिक टन सोनं। थोडक्यात काय तर टेथर होल्डिंग एसए या एका खासगी कंपनीकडे अनेक देशांच्या गोल्ड रिझर्व्ह पेक्षा अधिक सोनं आहे आणि भविष्यात ते आणखी वाढत राहील हे आपले इरादे कंपनीने स्पष्ट केले आहेत। मात्र सध्या टेथर होल्डिंग कंपनीने केलेली सोन्याची साठवणूक ही जगभरात चर्चेचा विषय आहे। हे बंकर मधलं सोनं कुणाला मालामाल करणार की आणखी काही वेगळे दिवस जगाच्या अर्थव्यवस्थेला दाखवणार हे पाहावं लागेल। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।